नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या 9 जूनच्या भागामध्ये. अरे बापरे, अर्जुन शेठ काय करत आहे? तो अभ्यास चालू वाटतं. सायलीने प्रेग्नन्सीमध्ये कुठले व्यायाम करायला पाहिजे, काय खायला हवं, नको खायला हवं, ट्रेस घ्यायचा की नाही घ्यायचा, हा अभ्यास अर्जुन शेठ करत असतं. आणि इकडं बघा, सायली मॅडमांना तर झोपच लागत नाही. त्यांना लहानपणाची तन्वी मीच आहे की काय हे आठवत असतं आणि ती म्हणते की आता काय करायला हवं, कोणाला विचारू, मला कोण सांगेल. क्षणात तिच्या लगेच लक्षात येतं की अरे, मी मधुभाऊंना विचारू शकते, असं तिच्या मनात विचार येतात. आणि लगेचच सायली मॅडम मोबाईलमध्ये पूर्ण रेकॉर्डिंग काढून घेता. खाली उतरते सकाळी आणि बघते तर प्रतिमा आत्या तिला म्हणता, काय ग, कुठं निघाली जायला, नाश्ता करत नाही का, असं म्हणून दोघं तिला विचारतात. पण ती काही बोलण्याच्या अगोदरच लगेच तिला एक कॉल येतोय मंडळी. तो कॉल असतो तिच्या आश्रमामध्ये राहणाऱ्या ताईंचा. आणि तिने जे सांगितलेलं असतं की ती मधुभाऊंना भेटायला येते दवाखान्यात, असं सांगते. आणि समोर बघते तर काय, जो फौजफाटा तिच्यासाठी उभा असतो ना मंडळी प्रेक्षकांनो, तो अर्जुन साहेबांनी तिच्यासाठी पाठवलेला असतो. आणि ती लगेच म्हणते की तुम्ही कोण, असं म्हणण्याच्या अगोदरच तिला लगेच अर्जुन समोर दिसतो आणि तिला समजून जातो. अर्जुन म्हणतो, ए बायको, थांब थांब, रागवू नकोस, मी सांगतो का तुला सर्व. हे बघ मी काय करतोय, हे बघ, हे जे आहेत ना, हे सर्व तुझ्यासाठी आणि आपल्या होणाऱ्या बाळासाठी बोलवलेले आहे. कारण तुला प्रेग्नेन्सीमध्ये कुठले व्यायाम करायला हवे, तू ट्रेस घ्यायला नको, काय खायला हवं. हे ऐकल्यावरती सायली म्हणते, अरे काहीतरीच काय. पण लगेच अर्जुन म्हणतोय, हे बघ बायको, तू रागवू नकोस ग, मला काळजी वाटते ग तुझी. मला एकच माहिती आहे, तू आपल्या दोघांचं बाळ पूर्णपणे हेल्दी असायला हवं. सुमंत आणि प्रतिमा तर लगेच बोलतं की हो, हे अगदी बरोबर आहे अर्जुन तुझं. हे बघ, मला खरंच आवडलं तू जे काही केलं ते. हे बघा प्रेक्षकांना, सायली हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंना भेटायला येते आणि त्या आश्रमात ज्या ताई आहेत ना, त्या ताईंना ती भेटते बघा. आणि म्हणते की खरंच ताई, मला मधुभाऊंची खूप काळजी वाटते, त्यांनी मला लहानसं मोठं केलं आहे. ताई लगेच म्हणता, अगं मधुभाऊ कधी चांगले असताना सायली, तर खरंच खूप आनंद झाला असता ग त्यांना, जेव्हा समजलं असतं ते आजोबा होणार आहेत आणि माझी सायली आई होणार आहेत. अरे बापरे, त्यांना तर असं वाटलं असतं की काय करू ना करू. तितक्यात एक नर्स येते आणि ती म्हणते की तुम्हाला मॅडम डॉक्टरांनी भेटायला बोलवलेलं आहे. आणि सायली लगेच अर्जुनला आणि त्या ताईंना सांगते की तुम्ही डॉक्टरांना भेटून या बरं का, डॉक्टर काय सांगताय. आणि लगेच ती मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का, मी तुम्हाला एक आवाज ऐकवते, तुम्ही ऐकल्यावर सांगशाल का. तो आवाज कसा, मला असं वाटतंय ना की मी लहानपणाचीच तन्वी आहे, असं ती म्हणत असते. आणि ती आवाज ते मधुभाऊंना ऐकवते. आणि इकडं कोणीतरी सायलीवर पाळत ठेवलेली आहे ना मंडळी, ती व्यक्ती पुन्हा दवाखान्यामध्ये येते आणि ती सायलीला शोधत असते की सायली कुठं आहे. सायली पुन्हा मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ तुम्ही आवाज ऐकला ना, सांगा ना, तो आवाज माझाच आहे का, मला का कोणीतरी एक लहानपणाची मुलगी डोळ्यासमोर दिसत असते, सांगा ना मधुभाऊ, काहीतरी खुणवा तरी. सायली खूप आतुरतेने मधुभाऊंकडे बघत असते आणि विचारत असते. बघा मंडळीची जी किती ही तळमळ आहे, लहानपणाची तन्वी मीच आहे की काय. बघा ना प्रेक्षकांना, किती तळमळते ती. तिला असं वाटतं की मधुभाऊंकडे माझा लहानपणाचा एखादा फोटो तरी असेल. मधुभाऊ तिला सांगण्याचा प्रयत्न करता, पण तन्वीच्याही लक्षात नाही येत नाही ना प्रेक्षकांनो की मधुभाऊ काय सांगता. तितक्यात अर्जुन आणि त्या आश्रमातल्या ताई तिथं येतात आणि अर्जुन म्हणतो की चल आता बायको निघूया. त्यात लगेच आश्रमातल्या ताई म्हणता, हो अगं जा का. तन्वी बाहेर आला, ताईंच्या लक्षात आलं की अरे, तिला लाडू द्यायचे राहूनच गेले. ताई लगेच म्हणता, मधुभाऊ मी आलेच, सायलीला लाडू द्यायचे राहिले माझ्याकडून. तितक्यात ती बाहेर जाते आणि तो मास्क घातलेला माणूस मधुकर रावांजवळ जातोय. आणि ते बघा, तो त्यांच्या तोंडाचं ऑक्सिजन काढतोय. पण का कोणास ठाऊक त्याचं काय वैर असलं पाहिजे बरं का. नर्समध्ये आल्यावर नर्स बघते की अरे, यांना ऑक्सिजन लावलेला होता आणि ऑक्सिजन काढला कोणी, असं म्हणते. डॉक्टरांना सांगायला जाते. बाहेर बघा, सायली आणि त्या ताई त्यांना एकमेकींशी गप्पा मारत असतात. लाडूचा डब्बा सायलीजवळ दिलेला आहे बरं का मंडळीच्या ताईंनी. आणि अर्जुनराव बघा किती कौतुकाने बघताय तिच्याकडं. आणि त्या ताई म्हणता, अगं मधुकरराव कधी चांगले असते ना, तर तुझी खरंच डिलिव्हरी आपण आश्रमातच केली असती.
मग तितक्यात लगेच तर ती एक मुलगी तिथं येते आणि ती म्हणते की तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलं आहे सर, आतमध्ये चला. डॉक्टरांकडे सर्वजण येत आहे आणि डॉक्टर म्हणतात की हे बघा, तुम्ही जास्त पॅनिक होऊ नका, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, थोडासा प्रॉब्लेम झाला आहे हॉस्पिटलमध्ये असं म्हटलं. सायली बघा किती दचकून बघते आणि ती नर्स लगेच सांगते की तुमच्या पेशंटचं ऑक्सिजन कोणीतरी काढला होतं. यावर अर्जुन इतका संतापतो की अरे असं कसं काय, हे हॉस्पिटल आहे की काय आहे, म्हणजे दवाखान्यामध्ये कोणी पण येऊन कुठल्याही पेशंटच्या जीवाशी खेळ करतील का. तेव्हा डॉक्टर म्हणता हे बघा तुम्ही शांत व्हा, याचा काय प्रॉब्लेम हे सर्व आपण सॉल्व्ह करू, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही थोडं शांत व्हा. याच्यावर लक्षात ताई म्हणता की अगोदरच तर मधुकर रावांवरती कोणीतरी हल्ला केला होता, आता हॉस्पिटलमध्ये आल्यावर सुद्धा त्यांचा ऑक्सिजन काढला, म्हणजे याचा अर्थ असं आहे की त्यांच्या जीवाला खूप धोका आहे. आणि सायली म्हणते की अरे पण असं का केलं कोणी आणि तुम्ही तुमचे स्टॉप कुठं होता. डॉक्टर म्हणता हे बघा तुम्ही शांत व्हा, आपल्याकडं CCTV फुटेज आहे, आपण त्या फुटेजमध्ये सर्व बघू आणि त्याच्यावरचा उलगडा होईलच, पण तुम्ही शांत व्हा. त्यात अर्जुन लगेच म्हणतो की हे बघा नाही, मला पोलीस कंप्लेंट करायची आहे, मी पोलिसांनाच बोलवतो. आणि लगेच अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणता की सावंत तुम्ही हॉस्पिटलला या बरं का. अर्जुन साहेबांचा संताप अनावर झाला आहे. इकडे सर्व CCTV फुटेज तपासण्याच्या मागे लागले, पण त्यांना त्याच्यामध्ये काहीच दिसत नाही ना. अर्जुन अजून चिडतो आणि म्हणता हे काय, याच्यामध्ये तर काहीच दिसत नाही, कोणीतरी CCTV फुटेजबरोबर छेडछाड केलेली आहे. अर्जुन साहेबांना तर अजूनच संताप होतो. आणि हे बघा इकडं तर प्रतापराव आणि कल्पनाताई नातवंडाचे लाड करण्यामध्ये किती मग्न आहेत मंडळी. आणि अरे बापरे, किती बाळ किती गोंडस आहे. आणि ते लगेच म्हणतात की अगं अस्मिता कुठे गेली आहे, अस्मिता घरात नाही का. लगेच कल्पनाताई म्हणते की नाही ना, ती कुठं मैत्रिणीकडे गेली आहे, काही समजायलाच मार्ग नाही तिचं पण काय चालू आहे, डोक्यात काही वेगळेच विचार चालू आहे अस्मिताचे. त्यावर प्रतापराव म्हणता अगं काही टेन्शनमध्ये असेल तर तिला सांग, तू टेन्शन घेऊ नको, आम्ही आहेत बरं का. असं म्हणून ते पुन्हा नातवाकडं बघता आणि कल्पनाताई म्हणता काही समजायलाच मार्ग नाही, ह्या लेकरांच्या डोक्यामध्ये मनात काय विचार चालताय असं असं म्हणत्या निघता. आणि इकडं बघा अस्मिता मॅडम जॉब्ससाठी त्यांचे कागदपत्र तपासत असतात आणि ते म्हणतात की अरे माझी हे ग्रॅज्युएशनची फाईल आहे, ती 2-3 ठिकाणी जाते प्रेक्षकांनो इंटरव्ह्यूला, पण तिच्या जॉबचं काही काम होताना दिसत नाही. ती थकून पुन्हा वापस घरी येते आणि घरी येताच तर बरोबर ती अगोदर विचारते अगं माझं बाळ कसं आहे. कसं असतं मंडळी, आई कितीही थकलेली असते पण तिला अगोदरच्या बाळाची जाणीव होतेच आणि ती बाळालाच विचारते की माझं बाळ कसं आहे गं, त्याने खाल्लं का काही. यावर अर्जुन आणि कल्पनाताई थोड्याशा विचारातच बसलेल्या असतात, कारण त्यांच्या डोक्यात सायलीचाच विचार असतो, कारण सायली थोडीशी वेगळीच वागते. कल्पनाताई म्हणता अरे हो ना, काही समजायला मार्ग नाही रे, तिच्या का मनात काही विचार चालू आहे पण ती काही सांगत नाही आहे. आणि इकडं बघा हे कॅरेक्टर एक नंबर आहे मंडळी, मला तर खूपच आवडतं. आता ह्या माऊलीला काय म्हणायचं बरं का, बबली लोखंडे म्हणायचो का प्रिया म्हणायचो का तन्वी म्हणायचं, तुम्हीच सांगा बरं का. पण तिची प्लॅनिंग काय आहे, ती इथं असल्यावर बी सुद्धा शांत बसत नाही जेलमध्ये. अरे बापरे, केवढं टेन्शन आहे बघा तिला. काय म्हणते ती, अरे मी मरूनही बघितलं तरी बाहेर निघता येत नाही, पण लगेच त्या क्षणात लक्षात येतं की इथून मला एक व्यक्ती बाहेर काढू शकते, ती म्हणजे सचिन. बघा जशाच तसे म्हणजे मित्रमैत्रिणी असे असतात. लगेच ती सचिनच्या विचारामध्ये असते आणि सचिनचं तेच प्लॅनिंग असतं. साक्षी सचिनला फोन करते आणि दोघांचं बोलणंच चालू असतं मंडळी. ते म्हणत असतात की अगं बाई तुझ्या अन्नात असे करताय जसं करताय, तो खूप काही सचिन साक्षीला सांगत असतो. पण साक्षी म्हणते की हे बघ तू अण्णांकडे लक्ष देऊ नको, पण तुला जरी सायलीच्या घरात घुसता येत नसेल ना, पण ती एक व्यक्ती अशी आहे ती तुझी मदत करेल. तर तो म्हणतो कोण गं, तो म्हणते अरे तन्वी. अरे ओ शिट, तुझं काय भारी डोक्यात आलं गं, ही आयडिया भारी आहे. आता मला तन्वीला सोडावंच लागणार आहे जेलमधून, म्हणून त्याच्या डोक्यात लगेच विचार चालू होऊन जाता. अरे ही आयडिया मला अशी कशी काय नाही जमली, तुझ्याबरोबर लक्षात आलं. तो साक्षीला सांगतोय मंडळी आणि बाकीचे खुश होतोय. इकडं तर खुरापती आयडिया मैपतरावांच्या डोक्यामध्ये तर शिरलेल्याच आहेत बघा. बिगर भांडवली धंदा काय भारी सुरू केला आहे साहेबांनी. हो, याला म्हणता माणूस. मैपत महाराजांचं नाव घेऊन एक व्यक्ती येते म्हणते महाराज मला वाचवा. हे बघून सचिनचं टेन्शनमध्येच येतो. सचिन म्हणतो हे काय लावलंय अण्णा तुम्ही,
त्याच्यावर लगेच महिपतराव म्हणताय, हे बघ तू इकडे ये अगोदर आणि हे मी जे सांगतोय तू व्यवस्थित आहे, खाली बैस म्हणतं. आणि सचिन खाली बसतो आणि महिपतराव त्याला एक पुडी देतात आणि त्या पुडीमध्ये काहीतरी भस्म वगैरे असतो मंडळी. आणि ते बघितलं आधी सचिन म्हणतो, हे बघा हे भस्माची काही गरज नाही मला अण्णा, हे जे तुम्ही तुमच्याजवळच राहू द्या, काय खेळ लावले तुमचे आले, असं म्हणून तो रागात संतापामध्ये तिथून महिपत महाराजांच्या हॉलमधनं बाहेर निघतो. आणि इकडं अस्मिता घरातून खोटं बोलून चैतन्याला भेटण्यासाठी बाहेर आलेली आहे मंडळी. पण त्या भेटण्याचा अर्थ वेगळा घेऊ नका, कारण ती जॉबसाठीच चैतन्याला म्हणत असते की अरे मला जॉब करायचा आहे, पण मी अजून घरी सांगितलेलं नाही. दोन्ही ठिकाणी केला रे प्रयत्न, पण काही झालं नाही. याच्यावर थोडंसं टेन्शन येतं म्हणा चैतन्याला, पण तो म्हणतो, हे बघ मी तुझ्यासाठी प्रयत्न करल, तू करशील का? मी बघतो बरं, 2 ठिकाणी आहे माझ्याकडं जॉबचे ऑफर, तू म्हणत असेल तर मी बोलतो. याच्यावर अस्मिता इतकी खुश होते आणि म्हणते, खरंच रे, तू खरंच माझा एक मित्र आहे, माझा लहान भाऊ आहे, तू खरंच करशील का माझ्यासाठी प्रयत्न? आणि यावरती लगेच म्हणते, हे बघ इतक्यात अजून घरी काही सांगू नको, जेव्हा मला जॉब लागेल ना तेव्हा मी घरी सांगेल. आणि लगेच चैतन्य म्हणतो, हे बघ मी घरी कोणालाच सांगणार नाही, आणि घरी गेल्यावर तुला जे कोणी म्हटलं तुला की तू जॉब करते, मी त्यांचं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करल. आणि इकडं बघा हा बिचारा कोण आहे कोणास ठाऊक, काही कळायला मार्ग नाही आहे. पण बघा उद्याच्या भागामध्ये मंडळींनो तुम्हाला लवकरच समजणार आहे CCTV फुटेजमध्ये काय झालं, अर्जुन सिक्युरिटी गार्डला किती रागवतोय. नंतर चला भेटूया. आणि सायलीच्या मनात तर खूपच वेगळे विचार चालू, तिला असं वाटतंय की आताच सांगून द्यावा की मीच तुमची मुलगी आहे, असं तिची मनातली घालमेल चालू आहे. शुभरात्री, जय हिंद, जय